लालकृष्ण अडवाणींवर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला। अडवाणींकडे पाहिल्यावर कैदेतील शहाजहांची आठवण येते असं राऊत म्हणाले। यानंतर भाजपकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं। पाहूया। औरंगजेबच्या कबरीवरून राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय। कबरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या टीका टिप्पणीच्या फैरी झडतायत। अशातच राऊतांनी सामनामधून भाजपला लक्ष केलंय। लालकृष्ण अडवाणींची स्थिती पाहिल्यावर कैदेतील शहाजहांची आठवण आल्याशिवाय राहत नाही असं राऊत म्हणाले। औरंगजेबानं त्याचा बाप भाऊ यांना तुरुंगात डांबलं किंवा खत्म केलं। लालकृष्ण अडवाणींची स्थिती पाहिल्यावर अनेकांना कैद झालेल्या शहाजहांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवतं। पंतप्रधान त्या तैमूरचं कौतुक करतात, ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात। 1990 मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद या शहरात आले। त्यांनी औरंगजेबाची कबर खोदा असं सांगितलं नाही, तर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करून औरंगजेबाचं अस्तित्वच संपवलं। औरंगजेबच्या अनेक बेगम होत्या, पण हिराबाईवर त्याचं प्रेम होतं। ती सुद्धा गुजरातचीच होती। आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे। त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना औरंगजेबाची कबर उखडायची। नव हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाडगे खतपाणी घालतायत। हा धोका महाराष्ट्राला आहे। आपली अवस्था मोकाट, आता मी वर्णन करत नाही कोणासारखी, तसे आपण भुंकत सगळीकडे गेलेला आहात। आपल्या अवस्थेची चिंता करा। लालकृष्ण अडवाणी सदैव आदरणीय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी हा संस्कृती कल्चरचा पक्ष आहे। त्याच्यामुळे मोकाट सुटारूंनी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकारच पोचत नाही। अडवाणींसंदर्भात राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळलाय। राऊतांनी शब्द मागे घेतले पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं संजय निरुपम म्हणाले। लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय, राम मंदिर दिसतोय, त्याचे शिल्पकार आहेत। पण त्यांना शहाजहानप्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे। हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय। कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे? हा कोणी एखाद्या या कबर खोदणाऱ्यांनी प्रश्न विचारलाय का? हे ढोंगी दांभिक लोक आहेत। त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारून आम्ही उत्तर दिलंच पाहिजे असं पण बंधन कृपा करून आमच्यावर घालू नका। कारण ते मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, मी पण त्याची प्रॅक्टिस करतोय। रोज सकाळी उठून असंबंध बोललं की TRP वाढतो असं मला वाटायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे आता अधिवेशन संपल्यानंतर तो पण देखील मी एकदा प्रयत्न करून बघणार आहे की त्यांच्या अगोदर 8:30 वाजता पत्रकार परिषद घ्यायची आणि असंबंध बोलायचे। लालकृष्ण अडवाणीजीला केंद्र शासनातर्फे सर्व प्रकारची सुविधा आहे, कुठल्या प्रकारची कैदेत नाही आणि त्यांच्या भेटीगाठीसाठी त्यांच्या इच्छाप्रमाणे कोणीही जाऊ शकतो, भेटू शकतो, त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतो। तो संजय राऊतनी एकदम चुकीचा असा वक्तव्य केलेला आहे। त्यांनी हा वक्तव्य परत घेतला पाहिजे, नाही तर त्यांच्यावर काहीतरी कारवाई पण होऊ शकतो। राऊतांनी स्वतःचा तपास करून घेण्याची आवश्यकता असून अनेक चांगली मनोरुग्णालये तयार झाली आहेत अशी टीका फडणवीसांनी केली होती। तर फडणवीसांना संताजी धनाजी प्रमाणे स्वप्नातही मीच दिसतो असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। संजय राऊतांना स्वतःचा तपास करून घेण्याची आवश्यकता आहे। अनेक चांगली मनोरुग्णालये आता तयार झाली आहेत। आवश्यकता असेल तर सरकारच्या वतीनं आम्ही त्यांचा सगळा खर्च करू। अगदी आवश्यकता पडली तर सिंगापूरचं मनोरुग्णालय सगळ्यात चांगलं आहे, तिथेही त्यांना पाठवायचं असेल तर त्याही करता सगळा खर्च सरकार देईल। गरज असेल तर बजेटमध्ये त्याची तरतूद करतो। देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजी प्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात आणि ते असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत। का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय। त्यांच्यामुळे सरकारने विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे। ज्या पद्धतीने तुमचे मंत्री बोलतायत, जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी, त्यांची भाषा बघा काय चाललं आहे विधानसभेत, विधान परिषदेमध्ये। त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे जे मंत्रिमंडळ आहे
त्यांच्यावरती सरकारी खर्चाने करा, काय हरकत नाही, उपचार करून घ्या. मला असं वाटतं की सकाळी 9 वाजल्यापासून जे भोंगा चालू करतात तर तेच मनोरुग्ण आहेत. कारण रोज काहीतरी नवीन विषय पुढे घालतात, रोज काहीतरी या प्रकारचं काहीतरी बेताल वक्तव्य करून दिवसभर टी व्हीवर राहण्याचं मला असं वाटतं त्यांना एक मानसिक रोग झालेला आहे आणि या प्रकारचं ते वक्तव्य करत असतात. राज्यात कबरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादंगादरम्यान राऊतांनी अडवाणी आणि शहाजहाची थेट तुलना करत भाजपवर निशाणा साधलाय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.